अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे परवापासून म्हणजेच परवा आहे 17 मे 2026 रविवार. या दिवशीपासून आपल्या माहिती असेल किंवा अधिक महिन्याला म्हणजे धोंड्याच्या महिन्याला सुरुवात होते आहे. 17 मे पासून ते 15 जून पर्यंत आपला हा अधिक महिना असणार आहे. आता या अधिक महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्व काही पुण्यकर्म आपल्याला करायचे असतात, जेणेकरून आपल्याला अधिकम अधिक असे पुण्य प्राप्त होऊ शकेल. आता या महिन्यामध्ये आपणास माहिती की दान धर्माला खूप जास्त महत्व आहे, पण त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं तर अन्नदान आपण या महिन्यात नक्कीच करावं, जे सगळ्यात श्रेष्ठ दान मानलं गेलं आहे. पण त्यासोबतच इतर दाने सुद्धा आहेत आणि त्यातल्या त्यात सुद्धा आपल्याला दीपदान सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपल्याला अधिक महिना म्हणजे 17 मे पासून ते 15 जून पर्यंत आपल्याला संपूर्ण अधिक मासामध्ये किंवा पुरुषोत्तमच्या या महिन्यामध्ये आपल्याला दीपदान कसं करायचं आहे, कुठे कुठे करायचं आहे, दिवा कसा लावायचा आहे, दिवा आपल्याला दीपदान करताना कुठला मंत्र बोलायचा आहे, सोबत कोणत्या वेळेमध्ये आपल्याला दीपदान करायचं आहे, आणि 33 वातीचा हा दिवा असायला पाहिजे. मग 33 वात ही कशा प्रकारची असली पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती मला आजची व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित घेईल. तर मंडळींनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता परवापासून आपल्या अधिक मासाला सुरुवात होते आहे. आता अधिक मास म्हणजेच काय, तर या महिन्यामध्ये तुम्ही आपले सर्व काही पाप धुवून काढण्याचा हा अक्षरशः महिना मला हरकत नाही. कारण की या संपूर्ण महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये आपल्याला होईल तेवढी जास्तीत जास्त आपलं नामस्मरण, सेवा, पारायण, व्रत, वैकल्य, दान धर्म सर्व काही करायचं आहे, जेणेकरून आपले जे काही पाप आहे ते सगळे पाप नष्ट होतील आणि आपलं पुण्य वाढेल आणि समोर जाऊन सुद्धा आपल्याला योग्य वेळी ते पुण्य आपल्या कामी येईल. तर अशा प्रकारे या संपूर्ण अधिक मासामध्ये आपल्याला दीपदान देखील करायचं आहे. आता हे दीपदान का करायचं आहे, तर दीपदान केल्याने काय होतं, तर सर्वात प्रथम मी सांगू इच्छिते की दीपदान हे असं आहे की आपल्या आयुष्यामध्ये अंधकार दूर करून आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देणारा हा दीप असतो किंवा दिवा असतो. घरामध्ये बघा सुद्धा कधी अंधार असेल तर फक्त आपण देवघरात जरी दिवा चालू असेल तरी सुद्धा आपल्याला तो छान असा मंद प्रकाश पडलेला असतो. त्याच्यामुळे दिवा हा जो आहे तो खूप जास्त महत्वाचा आपल्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये. कारण की आपणास माहिती असेल की आपण ज्यावेळेस एखादी सेवा करतो, नामस्मरण करतो किंवा देवपूजा करतो, तर सर्व काही आपल्या अध्यात्मामध्ये आपण ज्या काही गोष्टी करतो, व्रत, वैकल्य, पारायण जे काही करतो, हे सर्व काही आपल्याला अग्नीच्या साक्षीनेच करायचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला अग्नी किंवा दिवा खूप आपल्या आयुष्यामध्ये म्हणा किंवा आपल्या आध्यात्मिक सेवामध्ये म्हणा खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे हे दीपदान केल्याने खरं सांगते तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त होऊ शकतं या अधिक मासामध्ये. त्यामुळे या अधिक मासामध्ये आपल्याला हे दीपदान करताना खूप जास्त काळजी घ्यायची आहे. काही नियम आहेत ते पण मी तुम्हाला समोर जाऊन सांगेल, पण त्यातल्या त्यात तुम्हाला हे दीपदान कोणत्या वेळेत करायचं आहे आणि कुठे कुठे करता येईल तुम्हाला दीपदान, ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता दीपदान हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आता दीपदान म्हणजे काय, तर असा एक दिवा ज्याच्यामध्ये आपल्याला 33 वातीचा तो दिवा लावायचा आहे आणि तो दिवा आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी आपल्याला तो प्रज्वलित करून तिथे तो आपल्याला ठेवून द्यायचा आहे. किंवा संपूर्ण अधिक महिनाभर तुम्ही हे हा जो दीपदान आहे तो रोज करू शकता किंवा विशिष्ट दिवशी सुद्धा करू शकता. रोज शक्य नसेल तर अधिक मासातल्या कुठल्याही विशिष्ट दिवशी तुम्ही करू शकता. जसा कुलदेवीचा वार आहे, गुरूंचा वार आहे, एकादशी आली, गुरुपुषामृत आलं समजा, किंवा पौर्णिमा येणार आहे, या सर्व काही विशिष्ट काही दिवस असेल किंवा रोज जरी केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण नक्की सांगते की या अधिक मासामध्ये होईल तेवढं, शक्य होईल तेवढं दीपदान नक्कीच करायचं आहे. किंवा आपल्या स्वामी समर्थांचं मठ वगैरे असेल तिथे सुद्धा तुम्ही दीपदान जर केलं तरी चालेल. आता स्वामी समर्थांच्या मठामध्ये जर दीपदान आपण रोज एक दिवा जाऊन तिथे लावला 33 वातींचा, तर अतिशय उत्तम. आपल्या गुरूंच्या ते आपण त्या तिथे ठिकाणी तो दिवा लावणार असणार आहोत. त्याचबरोबर आपण दिवास लावायचा असेल, दीपदान करायचं असेल तुम्ही तर कुठे करू शकता, तर सगळ्यात महत्वाचं आहे एखाद्या पवित्र नदीच्या काठावर किंवा नदीमध्ये सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये कुठेही जाणं शक्य नाही झालं तर आपल्या घरात, देवघरात सुद्धा आपण एक विशिष्ट प्रकारचा रोजचा जो दिवा लावतो आपण देवपूजा करताना तो दिवा वेगळा, पण एक असा विशिष्ट दिवा बाजूला आपल्याला लावायचा आहे रोज देवघरामध्ये, जो अधिक मासातला असेल आणि तो अधिक मासा संपल्यानंतर आपला तो दान देखील करायचा आहे. ते पण मी तुम्हाला समजावून सांगेल कशा प्रकारे तो आणि कोणाला दान करायचं आहे. तर तुम्ही देवघरामध्ये सुद्धा दीपदान करू शकता. आपला प्रवेशद्वार जो आहे त्या प्रवेशद्वारावर सुद्धा तुम्ही उजव्या हाताला अखंड लक्ष्मी किंवा श्री विष्णूंचा आशीर्वाद किंवा माता लक्ष्मीच्या घरात प्रवेश होण्यासाठी आपल्या प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला लावू शकता.
आणि जर तुम्हाला पितरांसाठी दिवा लावायचा असेल तर नक्कीच मी सांगेल की बा तुम्हाला म्हणतात की बा आपल्याला यमाचा म्हणजे आपल्याला म्हणतात की आपण यमासाठी सुद्धा दीपदान करतो बघा, आपल्या दिवाळीमध्ये यम दीपदान त्याला म्हणतात. तर त्याचप्रमाणे आपल्याला खरं सांगेल की बा यमांचा सुद्धा आशीर्वाद मिळायचा असेल किंवा पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी आपण आपल्या प्रवेशद्वाराच्या दक्षिण बाजूला सुद्धा आपण दिवा लावू शकतो, दीपदान करू शकतो या अधिक मासामध्ये. सोबत आहे ते म्हणजेच आपल्या घरातल्या तुळशीजवळ जे आपलं तुळशी वृंदावन आहे, तुळशीचं जिथे रोप असेल आपलं तिथे सुद्धा आपण दीपदान करू शकतो. सोबत आपल्या जवळपास जर विष्णूंचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा आपण दीपदान करू शकता, ते पण अतिशय उत्तम आहे. किंवा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल किंवा एखादं महादेवांचं मंदिर असेल, कुठलंही एखादं छान असं मंदिर असेल, गणपतीचं मंदिर असेल, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. पण नक्कीच या अधिक मासामध्ये तुम्हाला जिथे होईल तिथे तुम्ही नक्कीच दीपदान करायचं आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दीपदान म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करून आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा एक प्रकाश किंवा एक म्हणतात एक उजेड किंवा एक आपल्याकडे म्हणजे मार्ग दाखवण्याचं कार्य हे आपला दिवा करत असतो. त्यामुळे हे दीपदान खूप जास्त महत्वाचं आहे, अक्षय पुण्य प्राप्त करून देणार हे दीपदान असणार आहे. आता 33 वातींचा दिवा आपल्याला दान करायचा आहे. तुम्हाला सांगितलं कुठे कुठे करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता 33 वातीचाच हा दिवा असला पाहिजे. आता 33 वात कशी असावी, तर जवळ तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये कुठे आपल्या अधिक मासातली जी वात असते 33 वातीचा जो असतो एक बंडल असतो तो तुम्हाला तिथे भेटून जाईल. जर असेल तर ठीक आहे, ना तर तुम्ही घरी सुद्धा ती बनवू शकता. काय करायचं, जर तुम्हाला आता समजा आता ह्या दीपदान करताना आपल्याला तुपाचं लावायचं की तेलाचं लावायचं, तर तुम्ही दोन्ही प्रकारे लावू शकता, यथाशक्ती लावू शकता. तेलाचा दिवा, मोहरीच्या तेलाचा दिवा जर लावणार असाल तर त्याच्यामध्ये बघा लांब वाती असत बघा आपल्याला, तर त्या लांब वातीची आपण काय करायचं 33 पदराची 33 पीळ दिलेली आपल्याला एक वात घ्यायची असते. 33 पदरी सुद्धा तुम्ही आता बघा आपण काय करतो 2 पदरीची एक वात करून आपण दिवा लावत असतो देवघरामध्ये. त्याच पद्धतीने तुम्ही 33 पदरीची एक वात 33 वाती जरी एकत्र करून दिवा लावला तरी सुद्धा चालेल. त्याला पूर्ण एका लाल धाग्याने त्याला गुंडाळून घ्या 33 वाती आणि ते तेलामध्ये छान बुडवून तुम्ही दिव्यामध्ये लावून ते पेटवू शकता. ते पण रोज करू शकता. किंवा तुम्ही समजा तुम्ही 33 पदरांची म्हणजेच बघा एक वात बनवताना बघा आपण त्याच्यामध्ये खूप सारे पदर घेतो, त्याच्यामध्ये 33 पदर घेऊन जर आपण एक वात बनवली तरी सुद्धा चालेल. ते पण तुम्ही तसं प्रकारे तो दिवा लावू शकता. पण तो तेलाच्या दिव्यामध्ये लावताना लांब वातच घ्यायची आहे आपल्याला, फुलवात घ्यायची नाही. आता समजा तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल आता किंवा दीपदान करताना तर त्याच्यामध्ये फुलवातच वापरावी आणि फुलवात पण घेताना 33च फुलवाती घेऊन आपल्याला त्याला एक पीळ मारायचा आहे आणि ती वात आपल्याला तिथे दीपदान करताना वापरायची आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला रोज करायचं आहे. रोज जर केलं तर अतिशय उत्तम. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिलेच नाहीच रोज शक्य आहे ते तुम्ही यथाशक्ती विशिष्ट अधिक मासातल्या एखाद्या विशिष्ट दिवशी जरी तुम्ही दीपदान केलं, त्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल किंवा वेळ असेल त्या दिवशी अधिक मासाचे सगळे प्रत्येक दिवस खूप जास्त महत्वाचा आहे आणि तेवढाच पवित्र आहे. असं नाही की याच दिवशी करायला पाहिजे किंवा संपूर्ण महिनाच केला पाहिजे असं नाही. कारण की कोणाला सुतक असेल, कोणाला विटाळ पडला असेल, कोणाला काही लग्न कार्य आहे, कोणी गावी आहे, कोणी कुठे आहे, तर कोणाला मासिक धर्म असू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतातच. संपूर्ण अधिक महिना तर आपल्याला काही प्रत्येक दिवस भेटेल असं नाही. त्याच्यामुळे एखाद्या दिवशी जरी तुम्ही दीपदान जरी केलं, एकादशीला केलं, समजा गुरुपुष्यामृत योग आहे किंवा अजून एखाद्या तिथीला जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे असं नाही की संपूर्ण महिना केल्यावरच पुण्य प्राप्त होईल असं नाही. कुठल्याही विशिष्ट दिवशी एक दिवशी जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुपाचा दिवा लावताना फुलवातीचा 33 फुलवाती घेऊन त्याला एक पीळ मारून आपल्याला तो दिवा लावायचा आहे. आणि तेलाचा दिवा लावताना, मोहरीच्या तेलाचा दिवा लावताना त्याला 33 पदरी किंवा 33 वाती एकत्र करून तुम्ही तो दिवा लावू शकता. आता हे झालं. आता हे दीपदान आपल्याला कोणत्या वेळेत करायचं आहे. आता दीपदान खरं सांगते सगळ्यात शुभ वेळ जी आहे दीपदान करण्याची ती म्हणजेच काय, संध्याकाळी आपला जो प्रदोष काळ असतो बघा त्या वेळेत आपण आपल्या हा दीपदान करायचा आहे. आता संध्याकाळी 5-5:30 वाजल्यापासून तुम्ही 7:30 पावणे 8 वाजेपर्यंत आपल्याला नक्की सांगेल की बा तुम्ही हे दीपदान करू शकता. मंदिरामध्ये करू शकता. तुम्हाला सांगितलं सर्व ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की कुठे कुठे तुम्ही दीपदान हे करू शकता. ते आता दीपदान करताना फक्त एकच सांगेल की ते मनोभावे श्रद्धेने दीपदान करावं. आणि सोबत आपल्याला दीपदान करताना जिथे कुठे तुम्ही दीपदान करणार आहात तिथे आधीच काय करायचं, तर तिथे गेल्यावर आपल्याला थोडेसे अक्षता आहेत, डायरेक्ट दिवा घ्यायचा आणि तो जमिनीवर तिथे ठेवून लावायचा. मंदिरात असेल किंवा घरामध्ये तसं नाही करायचं. तर थोडीशी अक्षता घ्यायची किंवा तुम्ही एखादा पेपर घ्या, एखादं पान घ्या झाडाचं, किंवा तुम्ही सरळ डायरेक्ट जरी जमिनीवर ठेवणार असाल तरी सुद्धा त्या दिव्याच्या खाली अगोदर थोडेसे आपल्याला अक्षता ठेवायचे आहे, तर हळद कुंकू टाकायचं आहे आणि त्याच्यावर तो दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला हळद प्रज्वलित केल्यानंतर हळद कुंकू अक्षता तिथे वाहायचे आहेत आपल्याला त्या दिव्याला आणि मनोभावे श्रद्धेने त्या दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे. आणि तुम्ही कशासाठी हे दीपदान करत आहात तिथे तुम्हाला ते बोलायचं आहे.
आणि दीपदान करताना आवर्जून मी तुम्हाला सांगेल की बा दिव्याचा एखादा मंत्र तुम्हाला येत असेल तर तो मंत्र तुम्ही तिथे बोलावा. नंतर सरळ सरळ ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून जरी तुम्ही तो दिवा लावला तरी सुद्धा चालणार आहे. कारण की हा पुरुषोत्तम मास आहे, त्यामुळे आपल्याला विष्णूंचं जास्तीत जास्त मंत्र नामस्मरण करून आपल्याला प्रत्येक कार्य करायचं आहे. प्रत्येक गोष्ट, दान धर्म असेल, कुठलीही गोष्ट असेल, हे विष्णूंचं नामस्मरण झाल्याशिवाय पूर्ण होणार नाही आहे. त्यामुळे सांगते किंवा आपल्याला दीपदान करताना विष्णूंचा मंत्र किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटलं तरी चालणार आहे. पण मंत्र पठण करून तुम्हाला दीपदान करायचं आहे. त्यानंतर तुमची इच्छा जी काही आहे ती इच्छा तिथे बोलायची आहे तुम्हाला. आता तुम्ही मंदिरात ज्यावेळेस दीपदान करताल त्यावेळेस तुम्ही रोज समजा तुम्ही रोज जाणार तर रोज एखादा वेगळा दिवा घेऊन तुम्हाला जावं लागेल. रोज 33 पदरीची वात तुम्हाला घेऊन तिथे जावी लागेल आणि तो दिवा तिथे लावून तिथेच तो सोडून द्यायचा आहे. तो परत घरी आणायचा नाही. मंदिरामध्ये नदीच्या काठावर नदीमध्ये सोडलेला दिवा जो तो परत घरी आणायचा नाही, तो तिथे सोडून द्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला समजा मध्ये गॅप पडला किंवा तुम्ही विशिष्ट दिवशी जरी गेले, समजा आता तुम्ही आता येणाऱ्या पहिल्या दिवशी रविवारी जर दीपदान केलं, त्यानंतर गुरुपुष्यामृत येणार आहे त्यावेळेस दान केलं, त्यानंतर तुम्ही परत एकादशीला दान केलं, पौर्णिमेला दान केलं, असं विशिष्ट दिवशी दान केलं तर ते दिवे तिथे सोडून द्यायचे आहेत, परत घरी आणायचे नाही. आणि जर तुम्हाला रोज शक्य असेल एखाद्या मंदिरामध्ये किंवा नदीच्या काठी दिवा लावायला किंवा वाहत्या पाण्यामध्ये दिवा सोडायला, तर त्यासाठी तुम्हाला जेवढे काही आता आपले 30 दिवस हा महिना असणार आहे अधिक मास, त्यामुळे 30 दिवे लागणार आहेत तुम्हाला, तेवढेच 33 वाती सुद्धा लागणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही तसं करू शकता. नाहीतर एक दिवस जरी केलं तरी सुद्धा चालेल. खूप काही आहे, एका दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर पुण्य प्राप्त होणार आहे. पण नक्कीच करा. मी खरं सांगेन तुम्हाला दीपदान करणं खूप महत्वाचं आहे. आपल्या अधिक मासामध्ये अक्षय पुण्य प्राप्त करण्याचा हा अतिशय प्रभावी उपाय म्हणायला हरकत नाही किंवा सेवा म्हणायला हरकत नाही. आता ते सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता समजा आता बाकीच्या इतर ठिकाणी तुम्हाला जाणं शक्य नाही आहे, तर तुळशीजवळ जो दिवा लावला आहे तुम्ही तो आता आपण रोज जो दिवा लावतो तो वेगळा बरं का. तुळशीजवळ असेल, देवाजवळ असेल, परत परत सांगते आहे, रोज जो आपण दिवा लावतो देवघरामध्ये तुळशीजवळ, तर तो वेगळा दिवा ठेवायचा आणि एक वेगळा अधिक मासातला 33 वातींचा दिवा आपल्याला वेगळा लावायचा आहे. तो दिवा आपण देवघरात जर आपण लावणार असू समजा दीपदान आपण देवघरात करणार आहोत किंवा तुळशी वृंदावनाजवळ करणार आहोत किंवा आपल्या प्रवेशद्वाराजवळ करणार आहोत, तर ते दिवे आपल्याला अधिक महिना संपल्यानंतर, संपूर्ण अधिक महिना संपला की तो दिवा आपल्याला ब्राह्मणाला दान करायचा आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही तो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तो दीपदान करू शकता. संपूर्ण महिना तो दिवा देवघरात लावायचा, 33 वाजे त्याच्यामध्ये लावून तो दिवा लावायचा. त्यानंतर अधिक मास संपला की शेवटी दिवशी तो दिवा जो तो स्वच्छ करून आपल्याला ब्राह्मणाला दान करायचं आहे. हे पण तुम्ही अशा प्रकारे दीपदान करू शकता, पण नक्कीच करायचं आहे. तर आता मी तुम्हाला दिवा कुठे कुठे लावायचा आहे, दीपदान करण्याचं तुम्हाला महत्व पण सांगितलं आहे. सोबत तुम्ही सांगेल किंवा जो कोणी अधिक मासामध्ये दीपदान करतो त्याला विष्णुलोक देखील प्राप्त होतं असं देखील सांगितलेलं आहे. म्हणून सांगते किंवा दीपदान नक्कीच करा, यथाशक्ती करा. आणि आपल्या सांगितल्याप्रमाणे घरामध्ये सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. तर तुमच्या जवळपास नदी वगैरे काही नसेल किंवा मंदिर वगैरे नसतील एखादे कुठलेच, तर नक्कीच आपल्या घरात जर दीपदान केलं तुळशीजवळ, देवघराजवळ किंवा प्रवेशद्वाराजवळ तरी सुद्धा चालणार आहे. पण तो शेवटी दिवा दान करायला विसरू नका. आता हे संपूर्ण माहिती सांगितले, तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्की 100% उत्तर द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.